नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर पुन्हा एकदा आज मी तुमच्यासमोर खूप छान आणि यूजफुल असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आपल्या घरातील असणाऱ्या साडीच्या ब्लाऊज पीसपासून इथे खूप सुंदर अशी मी लेडीज पर्स हँडबॅग बनवलेली आहे आणि अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने ही हँड पर्स लेडीज पर्स बनवलेली आहे. तर ही मी कशी बनवलेली आहे याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर फ्रेंड, चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर खूप छान सुंदर आणि यूजफुल अशी ही लेडीज हँड पर्स बनवण्याकरता इथे आपल्याला लागणार आहे ब्लाऊज पीस. तर इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे साडीतला आणि तो कॅनव्हास पेपर जो असतो ना त्याला मी स्टिच करून घेतलेला आहे आणि त्याचं माप जे मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे ना त्याच मापाने हे मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक कॅनव्हास पेपरला स्टिच करून अटॅच करून घेतलेलं आहे. तर इथे मी तुम्हाला मापे दाखवत आहे. बघा, 18.5 इंच इतकी उंची घेतलेली आहे आणि 10 इंच इतकी रुंदी घेतलेली आहे. हा कॅनव्हास पेपर मी या मापाने कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर कॅनव्हास पेपरच्या वरच्या बाजूकडनं आपल्याला 4.5 इंच असं माप टाकायचं आहे. तर तिन्ही बाजूकडनं 4.5 इंच माप टाकत इथे आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर इथे बघा 4.5 इंचाचं माप टाकत मी सरळ रेषा आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर जिथे 4.5 इंचाचं माप टाकलेलं आहे ना खालच्या बाजूकडनं कॅनव्हास पेपर बघा ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये फोल्ड करत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा कॅनव्हास पेपर फोल्ड करायचा आहे आणि टाचणीने अटॅच देखील करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर खालच्या बाजूकडनं आपल्याला प्रत्येकी 1-1 इंच असं माप टाकत तिथे आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी चौकोन असा माप टाकत आखून घेतलेला आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूकडनं पण आपल्याला हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही चौकोन हे बनवून झालेले आहेत आणि हे दोन्ही चौकोन आता आपल्याला कट देखील करून काढायचे आहेत. तर इथे हे दोन्ही चौकोन बघा अशा पद्धतीने मी कट करून काढत आहे. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पर्स, लेडीज हँड पर्स, लेडीज बॅग ही बनली जाते आणि दिसायला तो खूपच छान दिसते. आपल्याला बाजारातून आणायची देखील गरज पडणार नाही. इतकी सुंदर ही लेडीज हँडबॅग, हँड पर्स बनून तयार होते. त्यानंतर जिथे आपण 4.5 इंचाचं माप टाकलेलं आहे ना तिथे आपल्याला प्रत्येकी 1-1 इंच बघा दोन्ही बाजूकडनं माप टाकायचं आहे. तर दोन्ही बाजूकडनं मी 1-1 इंचाचं माप टाकलेलं आहे आणि त्यानंतर सरळ रेषा आखून घेणार आहे. सरळ रेषा आखून झाल्यानंतर आपल्याला जो हा कॅनव्हास पेपर आहे ना तो फोल्ड करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा कॅनव्हास पेपर फोल्ड करून झाल्यानंतर तिथे आपल्याला टाचणीने हा कॅनव्हास पेपर अटॅच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जिथे आपण 1 इंचाचं माप टाकलेलं आहे ना तो कॅनव्हास पेपरचा भाग आपल्याला कट करून देखील काढायचा आहे. तर अशा पद्धतीने कॅनव्हास पेपरचा तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये 1 इंचाचा भाग मी कट करून काढलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे घरात असणारे एखादी बांगडी घ्यायची आहे किंवा झाकण वगैरे घेतलं ना बॉटलचं तरीही चालेल. तर अशा पद्धतीने इथे बांगडीच्या मदतीने मी असा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे आणि तो आता कॅनव्हास पेपर मी कट देखील करून काढणार आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं कॅनव्हास पेपरचं जे आहे ना ते कटिंग पूर्ण झालेलं आहे आणि या मापानेच आपण जी हँडबॅग, हँड पर्स बनवणार आहोत ना ती या मापानेच आपण बनवणार आहोत. यानंतर याला आपल्याला अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक वेगवेगळ्या 2 कॅनव्हास पेपरला स्टिच करून अटॅच करून घ्यायचं आहे. तर इथे मी आधीच कॅनव्हास पेपरला मेन फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक वेगवेगळ्या 2 कॅनव्हास पेपरला अटॅच करून घेतलेलं आहे. त्यानंतर मेन फॅब्रिकचं जे आहे ना कॅनव्हास पेपर तो आपल्याला घ्यायचा आहे आणि जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने या दोन्ही भागाला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर या फॅब्रिकच्या बघा दोन्ही बाजूकडनं मी हे दोन्ही भाग व्यवस्थित एकमेकावर सेट करत स्टिच करून अटॅच करून घेणार आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी हे कॅनव्हास पेपर आणि मेन फॅब्रिकचं जे फॅब्रिक आहे ना ते स्टिच करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडत असतील आणि तुमच्यासाठी थोडे जरी यूजफुल असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला हाईप करायचं आहे.
तर छान असं बोलता बोलता तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूकडनं या फॅब्रिकला शिलाई मारून मी घेतलेली आहे. आणि त्यानंतर जिथे 1 इंचाचं माप आपण कट केलेलं आहे ना, तिकडनं दोन्ही एकमेकावर हे भाग सेट करत इथे देखील आपल्याला शिलाई मारून हे भाग अटॅच करून घ्यायचे आहेत. तर मेन फॅब्रिक आणि कॅनव्हासचं जे पहिला पार्ट आहे ना, तो मी इथे तयार करून घेतलेला आहे. आणि आता सेकंड पार्ट आपल्याला तयार करायचा आहे. तो जो सेकंड पार्ट आहे ना, तो कॅनव्हास पेपर आणि अस्तरचा पार्ट आहे. ज्या पद्धतीने आपण हा भाग तयार करून घेतलेला आहे ना, सेम त्याच पद्धतीने हा कॅनव्हास पेपर आणि अस्तरचा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे दोन्ही पीसेस मी तयार करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला पर्ससाठी बनवायचं आहे हँडल बेल्ट. तर याची उंची मी 17 इंच इतकी घेतलेली आहे आणि रुंदी 3.5 इंच इतकी घेतलेली आहे. आणि पेपर कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकमेकाला स्टिच करून घेतलेलं आहे. आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी फोल्ड करत हा बेल्ट तयार करून घेत आहे ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करत शिलाई मारून हा बेल्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता बेल्ट हा मी शिलाई मारत पूर्ण तयार करून घेतलेला आहे. तर इथे मी सुंदर अशी हँडपर्स बनवण्याकरता घरातील असणाऱ्या ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे. तुम्ही देखील ब्लाऊज पीस साडीच्या ब्लाऊज पीसचा वापर करू शकता किंवा ओढणीचा देखील वापर करू शकता. नाहीतर एखाद्या कॉटनची जर घरात साडी वगैरे असेल ना, तर त्या साडीचा देखील वापर करून तुम्ही इथे ही हँडपर्स अशी बनवू शकता. तर बघा व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे ना, त्या पद्धतीनेच आपल्याला हा बेल्ट जे फॅब्रिक आपण तयार करून ठेवला होता ना पहिला मेन फॅब्रिकचा पार्ट, तिथे अटॅच करायचा आहे. आणि जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता. म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं जाईल की बेल्ट हा आपल्याला कुठे अटॅच करायचा आहे. तर शिलाई मारत बघा बेल्ट हा आम्ही पूर्ण अटॅच करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला हा हँडपर्सचा हँडबॅगचा पहिला पार्ट तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने हँडबॅगचा हा आपला एक भाग तयार झालेला आहे. आणि त्यानंतर हँडबॅगचे दोन्ही भाग आपल्याला घ्यायचे आहेत. आणि बघा व्हिडिओमध्ये जसं मी मार्क केलेलं आहे ना, ज्या पद्धतीने त्याच पद्धतीने आपल्याला मार्क करायचं आहे. म्हणजे आपल्याला व्यवस्थितरित्या समजून जाईल की आपल्याला ही हँडबॅग जी आहे ना, ती कशा प्रकारे आपल्याला एकामध्ये एक फील करायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर दोन्ही फॅब्रिकचे भाग एकमेकाकडे होतील अशा पद्धतीने मी हे दोन्ही बॅगचे भाग आहेत ना, ते सेट केलेले आहेत आणि टाचणीनं अटॅच करून घेतलेले आहे. तुम्हाला जर यामध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून देखील पाहू शकता. म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या सर्व गोष्टी समजून जातील. इथे टाचण्यानं आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हँडबॅग बनवण्याकरता जो मी ब्लाऊज पीस वापरलेला आहे ना, तो ब्लाऊज पीस सिल्कचा आहे आणि एकदम सुळसुळीत कपडा आहे. तर सुळसुळीत कपडा असल्यामुळे त्याचे खूप सारे धागेदोरे निघलेले आहेत आणि हँडबॅग बनवताना मला खूप म्हणजे त्रास झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो हँड पर्स वगैरे काही बनवत असाल ना, तर कपडा एकदम व्यवस्थित असा कॉटनचा वगैरे किंवा ज्याचे धागेदोरे निघले जाणार नाही असा कपडा तुम्ही वापरायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जिथे मार्क केलेला आहे ना, तेवढ्या भागाला शिलाई मारलेली नाही आहे. बाकीच्या संपूर्ण बॅगेच्या कडेनं मी शिलाई मारून आपली ही हँडबॅग तयार करून घेतलेली आहे. आणि जिकडनं शिलाई मारलेली नाही आहे ना, तिकडनं हात घालत ही बॅग मी सरळ करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने बनवलेली बॅग पूर्ण फिनिशिंगमध्ये आणि एकदम छान अशी बनली जाते. जेवढे पण धागेदोरे निघतात ना पर्सचे आणि या फॅब्रिकचे तो खूपच धागेदोरे निघलेले आहेत. तर पलटी केल्यानंतर पलटून बॅग पलटी करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता जी हँडबॅग बनवलेली आहे ना, त्याचा एकही धागा दोरा कुठे निघलेला तुम्हाला दिसणार नाही. एकदम फिनिशिंगमध्ये ही आपली हँडबॅग बनून तयार होणार आहे. आणि जिकडनं ओपन भाग आपण ठेवला होता ना बॅग पलटी करण्यासाठी, तिथे मी शिलाई मारून घेणार आहे. बॅगेच्या चारही बाजूकडनं व्यवस्थितरित्या मी दाब शिलाई मारून घेणार आहे. आणि इथे अशा पद्धतीने आपली ही पूर्ण हँडबॅग हँडपर्स जी आहे ना, ती तयार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदररित्या आणि एकदम फिनिशिंगमध्ये इथे आपली ही हँडबॅग तयार झालेली आहे. तर खूप छान आणि सुंदर अशी इथे ही आपली हँडबॅग तयार झालेली आहे. आणि त्यानंतर इथे आपल्याला अटॅच करायचे आहे बटन. तुम्ही बटन देखील अटॅच करू शकता किंवा वेलक्रो देखील अटॅच करू शकता. तर माझ्याकडे बटन अवेलेबल नव्हतं, वेलक्रो अवेलेबल होतं, त्याच्यामुळे मी इथे वेलक्रो अटॅच केलेले आहे. तर आधी मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच हे दोन्ही वेलक्रो जे आहेत ना, ते या
हँडबॅगला स्टिच करून अटॅच करून मी घेतलेले आहेत. आणि एकदम फिनिशिंगमध्ये तुम्ही इथे बघू शकता किती सुंदररित्या आपली इथे हँडबॅग ही बनून तयार आहे. तर अशा पद्धतीने आपली हँडबॅग ही बनवून तयार आहे. आणि व्हिडिओमध्ये एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही हँडबॅग कशी बनवायची हे मी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता कुठेही या हँडबॅगचा धागादोरा निघलेला नाही आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये ही आपली हँडबॅग हँडपर्स बनून तयार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवायचं आहे. आणि व्हिडिओ जर तुमच्यासाठी यूजफुल असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला हाईप देखील करायचं आहे. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातनं कोणत्या गावातनं बघत आहात हे सुद्धा मला सांगायचं आहे, म्हणजे मला देखील समजेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या वेळेस मी माझे असे छान आणि यूजफुल व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.